शेवटी आपण ह्या 302 रूमला चेकआउट केलंय आणि आम्ही निघालोय बघा सगळे. जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की तुम्ही पाठीमागचे एपिसोड बघितले, आपण विठुमाईच्या नगरीमध्ये पंढरपूरमध्ये आहोत आणि काल आपलं छान असं संध्याकाळी दर्शन झालंय. पण आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला इथे जे पंढरपूरमध्ये नवीन नवीन प्लेसेस आहेत तिथं आपल्याला एक्सप्लोर करण्यासाठी खूप छान आहेत, तर आपण ते आज कव्हर करण्याचं बघूया आणि माई चंद्रभागेचं पण दर्शन घ्यायला जाऊया आपण. तर चला आपण निघूया तिकडच. ह्याच्यामध्ये गाडीमध्ये आता बघा डिक्कीमध्ये आपण बॅग वगैरे ठेवलेलं आणि चेकआउट झालेलं आहे आपलं. विठ्ठल रुक्माई भक्ती निवास आहे हे, नवीन भक्ती निवास. तर आपण माई चंद्रभागेला भेटण्यासाठी चाललोय. बघा टाइम बघू शकता, 8:18 झालेत. तर आपण निघूया. अवघ्या 1.5-2 किलोमीटर अंतरावर इथून आपली नदी आहे, तिथं जायचंय आपल्याला. तर अवघ्या काही 1.5 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्सवर सुद्धा आहे आणि आपल्याला इथं लोकल ट्रान्सपोर्ट सुद्धा अवेलेबल आहे. तर आपण बघूया आपल्याला जे कोणतं घेता येईल. आपण आता हे लोकल ट्रान्सपोर्ट घेतलेलं आहे. आम्ही सर्वजण तिथं निघतो. आधी तिथं गेल्याच्या नंतर आपण बघूया कसं आहे काय नाही. चला. आणि विशाल भाऊ आज आपल्याला सारथी म्हणून भेटलेले आहे तिथं पंढरपुरामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपण पंढरपुरामध्ये आता आपण हे लोकल ट्रान्सपोर्ट घेतलेलं आहे आणि आज एकादशी असल्यामुळं खूप गर्दी आहे. सकाळचा मोसम आहे, किती भारी वाटतंय बघा, किती छान अशी गर्दी आहे. बघू शकता आपण हे माऊलीच्या मंदिराकडून आलो आणि आता हे आपण चंद्रभागाकडे जात आहोत. चंद्रभागाला जाण्याचा हाच रोड आहे कंटिन्यू. शेवटी बघू शकता किती छान असं आपण चंद्रभागेच्या काठावर आलेलो. माऊलीच्या मंदिरापासून सरळ आल्याच्या नंतर हे इकडनं यायचा मार्ग आहे बघा. हा इकडनं यायचा मार्ग आहे दाखवल्याप्रमाणे. आता हे सरळ आपण जाऊया. चला. हे सोडा लागन आता नदीत. खूप छान वाटतं मित्रांनो, सकाळचा वेळ आहे. चंद्रभागाच्या तीरावर आलो मित्रांनो आपण आणि कळसाचं काम चालू आहे इथे. कुंडलिका पेटी प्रभम आलेगा. किती छान वाटतंय बघा. चंद्रभागेच्या तीरावर आहे आपण आता. आणि इकडं आता आपल्याला दर्शनाला वगैरे जायचं आणि त्यानंतर कैकाडी महाराजाच्या मंदिरात पण जायचंय. पाठीमागे बघितलं तुम्ही, आता चंद्रभागेचं आपलं दर्शन झालेलं आहे. खूप छान परिसर आहे मित्रांनो, एवढं भारी वाटतंय कारण आपण माऊलीच्या पंढरपूरमध्ये आहोत. थोड्याच वेळात आपल्याला इथून आता निघायचंय. तर तुम्ही बघून घ्या पाठीमागे किती छान वाटतंय. इथून आता निघतोय. खूप छान दर्शन झालंय चंद्रभागेचं आणि आता तुम्ही पाठीमागे बघू शकता सगळेजण चाललो आम्ही. आता हे आपण आलेल्या मार्गानं निघतोय. तर आता आपण माऊलीच्या मंदिराकडे जात आहोत आणि बघा इथं बघू शकता तुळशीची माळ बनवतात. हँडमेड लेथ मशीन आहे ही. चला आता आपण थोड्याच वेळात हे बघा फुल गजरा घेतोय आणि लवकरच आपण मंदिरामध्ये पोहोचूया जाऊन. मस्त असे पेरू घेतलेत आपण आता खाण्यासाठी. कसे आहेत सर? चंद्रभागेचं आपलं छान असं दर्शन झालंय आणि हे बघा आपल्या घरच्यासाठी प्रसाद वगैरे आपण इथून घेतलाय. मित्रांनो आता आपलं नदीवर इथं चंद्रभागेवर दर्शन झालंय. आता आपण कैकाडी महाराजाच्या मठाला जाणार आहोत. चला, आपण माझं गंध पण मिटून गेलं, धुवून टाकावं लागलं मला. चला जाऊया फटाफट. हे आपले मेत्रे मामा आहेत मित्रांनो. कैकाडी मठाच्या बाजूला त्यांचं गाडा आहे, स्टॉल आहे. हे बघा मस्त गरम गरम अशा वडे, साबुदाणा वडे, भजे वगैरे आहेत. तर चला आपण इथंच नाश्ता करणार आहोत आता. बघा बस गरम गरम. चला
आपले मित्रमंडळी बघा इकडे बसलेत. कढईमधनं डायरेक्ट आपल्या प्लेटमध्ये आलं मित्रांनो. मस्त असे वडापाव आणि इथं झणझणीत मिरची आहे. सगळेजण बघा आनंद घ्यायलेत गरम गरम वडापावचा. काय बघा, तर आता मी सुद्धा या गरम वडापावचा आनंद घेतो. हे बघा आणि वडा आला. मस्त असा माझा वडापाव तयार झाला मित्रांनो. मी आता याची टेस्ट घेतो. बघा किती भारी वाटते. कैकाडी महाराजांच्या मठापाशी आता आपण नाश्ता केलाय आणि बघा हे छोटूसा स्टॉल आहे इथं या मावशींचा. खूप छान अशी कॉफी बनवली आहे. रेग्युलर आपली डार्क कॉफी घेतली आणि अवघ्या बघा कैकाडी महाराजाचा मठ इथं आहे आणि यांचा स्टॉल इथं आहे. नक्की या तुम्ही. तर चला मी हे आता कॉफी घेतो आणि जाऊया आपण तिकडं. इकडनं आपलं एंट्रन्स झालंय आणि महाराजाच्या मठात आलोय आपण. किती छान आहे बघा. चला आपण इकडून जाऊया आतमध्ये. किती छान आहे मित्रांनो बघा इकडं. फक्त थोडं लाईटची कमतरता आहे आणि इथं त्याच्यासाठी दिसत नाहीये. याच्यावरही असं लिहिलेलं आहे पूर्ण काय आहे काय नाही, कोण आहे ते. हे बघा नक्की बघायसारखं आहे मित्रांनो. तुम्ही आल्याच्या नंतर पंढरपूरला इथे या. हे बघा संत सावतामाळी आणि त्याचं हनुमानजी आहे तिकडं आणि हे नटराजांचं मंदिर आहे, सॉरी मूर्ती आहे, स्कल्पचर. आता ऊन असल्यामुळं नाही दिसत आहे. आणि इकडं पण काही काही बघायसारखं आहे मित्रांनो. आता मला नाव वगैरे माहित नाही. श्रीकृष्ण दिसत आहे तिथं. चला आपण. बलराम 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 आहे आणि हा इथं वध करायचं असते. ओके. तर हो का आपल्याला संकेत भाऊ सांगतायत जरा जरा. चलू आपण आता असंच पुढे. हे बघा नटराजांची मूर्ती आहे आणि आपले आता एंट्रन्स बघा कुठून होणार आहे. हनुमानजी आहेत वरी आणि हे मासा आहे. मासाच्या तोंडातून आपण आता पुढे जाणार आहोत इथून. किती छान केलेलं आहे बघा मित्रांनो. किती मस्त केलंय बघू शकता तुम्ही. आता आपण मासाच्या मध्ये आलेलो आहोत. श्री क्षेत्र काशी विश्वनाथ तुम्ही बघू शकता किती छान आहे. थोडं पुढे आल्याच्या नंतर आपण किती मस्त बघू शकता मित्रांनो. माझं ड्रीम आहे, मी तुम्हाला आतमधून दाखवतो. जगन्नाथपुरी. हे बघा इकडे हे रथ ओढत आहेत आणि जगन्नाथपुरीचं हे रथ दिसतंय तुम्हाला इकडं. खूप छान आहे मित्रांनो. चला आपण असंच कंटिन्यू करूया पुढे. आणि हे बघा रामेश्वरमचा महादेव. हे पूर्ण जे आहेत मित्रांनो ते चारधामचं हे बनवलेलं आहे. आणि इकडे श्रीकृष्ण आहेत द्वारका. आता आपण इकडनं बाहेर आलो आणि हे ब्रह्मा विष्णूची मूर्ती बघा किती मस्त आहे. ब्रह्मा विष्णू महेश. आणि हे गरुडजी आहेत. आता गरुडजीच्या मध्ये जायचं आपल्याला आतमध्ये. चला जाऊया हळूहळू. किती छान असं साकारलेलं आहे बघू शकता. आपली जे भारत माता दिसते इथं आणि आपले सर्व शूरवीर आहेत. जाळी असल्यामुळे दिसत नाही आपल्याला. तर चला आपण जाऊ पुढे. हे बघा आता हे रेल्वे वगैरे आपल्याला जायचं आहे अजून. तिकडनं आलोय आपण आणि इकडं बघू आता हे काय काय दाखवण्यासारखी गोष्ट म्हणजे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही. संत ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली होती हे त्यांचे भाऊ मंडळी आहेत, सर्वजण बसलेले आहेत. आणि इकडं हे जे आपले आहेत चांगदेव महाराज, तुम्ही हे वाचू शकता. याच्यावर पूर्ण लिहिलेलं आहे. तर त्यांनी भिंत चालवली होती ते पूर्ण दृश्य इथं बनवलेलं आहे. किती सुंदर बनवलंय तुम्ही बघू शकता. हे इकडं आहेत ज्ञानेश्वर माऊली. खूप छान साकारलंय मित्रांनो. चला आपल्याला अजून पाहायचंय पुढे. छान असं आपलं पाहणं झालंय मित्रांनो. अजून बघू आपण इकडं काय काय आहे. आणि एवढं छान बनवलेलं आहे ना इकडल्या साईडला तुम्ही बघू शकता पाठीमागे. पूर्ण फिरायला आपल्याला जवळपास एक तास किंवा त्याच्यावर सुद्धा लागू शकतो. आणि वाचायचं म्हणलं तर कमीत कमी 2 तास लागतील तुम्हाला. आता जवळपास आपण येऊन इथे 40 मिनिटं झालेले आहेत. आपल्याला जर वाचायचं वगैरे राहिलं तर खूप वेळ लागणार आहे. पूर्ण मित्रांनो महाराजांचं मठ आपलं पाहून झालेलं आहे आणि आपण बाहेर आलो आपल्या बघा मित्रमंडळी. तर खूप छान आहे मित्रांनो. आवर्जून तुम्ही सर्वजण आपल्या आपल्या पाल्यांना मुलांना घेऊन दाखवायसारखं आहे.
आणि एवढी छान माहिती दिलेली आहे, मध्ये वाचायला ते वेळ लागतो थोडा. आपण आता बघू शकता भक्तिनिवासमध्ये आपण परत आलो आत्ताच. तर आपलं सकाळी छान असं चंद्रभागेचं दर्शन पण झालं आणि त्यानंतर आपण आपल्या इकडल्या जे कैकाडी महाराजाचं मठ होतं तिथं पण पाहिलं. खूप छान आहे. आवर्जून सर्वांनी यावं असं माझी एक इच्छा आहे. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आता आपण आपल्या इथून पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरच आपण एका आपल्या छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.